नमस्कार. मराठी दस्तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या माढा तालुक्यामध्ये आणि माढा तालुक्यातील माढा शहरामध्ये असणारी जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी विणकरी ही जी सूतगिरणी आहे, या सूतगिरणीच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. ज्या ज्या वेळेस माढा तालुक्यामध्ये एखादं इलेक्शनची घटना येते, निवडणुकीची घटना येते, त्यावेळेस हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेला येत असतो. माढा शहरामधून आपल्यासोबत जहीर मनीर जे आहेत, ज्यांनी त्या ठिकाणची जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे, खरेदी करते जहीर मनीर जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. एकंदरीत हे जगदंबा सूतगिरणी हे नेमकं प्रकरण काय आहे, ही 96 एकर जी जमीन आहे, या जमिनीचं नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी खरेदी केलेली आहे, नेमकी ती खरेदी कशा पद्धतीने त्यांची झालेली आहे, या सर्व घटना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून एकंदरीत चर्चेला घेणार आहोत. तर नेमकं हे जगदंबा सूतगिरणी जे काय प्रकरण आहे ते नेमकं प्रकरण काय आहे आणि या ठिकाणी हा वाद जो आहे तो आज नेमका चर्चेला काय येत आहे. नमस्कार, मी जहीर मनीर. जगदंबा सूतगिरणी जी माढ्यामध्ये आहे, त्या सूतगिरणीची स्थापना 1983-84 दरम्यान तत्कालीन खासदार कैलासवासी संदीपान थोरात यांनी केली होती. साधारण 2000 सालानंतरच्या काळामध्ये सूतगिरणी चालवण्याकरता तत्कालीन जी काय परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये सूतगिरणी चालवणं अतिशय अडचणीचं चालल्यानं सूतगिरणीला त्यावेळी भरपूर प्रमाणात कर्ज झालं आणि काही कारणं असतील त्यामुळे सूतगिरणी बंद पडली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये शासकीय देणे असतील, वीज बोर्डाकडली देणे असतील, MSC बँकेचं देणं असेल, व्यापाऱ्यांची देणे असतील किंवा गव्हर्नमेंटचे कर टॅक्सेस देणे असतील, ही देणे देण्याकरता ती सूतगिरणीची काही मालमत्ता त्यावेळी त्या व्यवस्थापनानं विक्री करण्याचा निर्णय घेतला. कदम यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की मुंबई उच्च न्यायालयात देखील आम्ही या संदर्भामध्ये केस दाखल केलेली आहे. एकंदरीत या केसचं काय नेमका प्रकार सध्या चालू आहे आणि ही नेमकी केस कशा संदर्भामध्ये आहे? त्यात असं आहे की सत्य परिस्थिती अशी आहे की नागनाथ कदम आणि उच्च न्यायालयामध्ये कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये जी याचिका आहे, त्या याचिकेचा नागनाथ कदम यांचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. नागनाथ कदम परिसरातील कामगार असतील किंवा सूतगिरणीला ज्या लोकांनी जमीन विकल्या त्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून एकंदरीत तुम्हाला सर्वांना माहितच आहे की या केसमध्ये किंवा या सूतगिरणीच्या बाबतीत माजी आमदार बबनरावजी शिंदे साहेब यांचं नाव जोडलं जातं. आणि ही सर्व काही जी काय आताच्या हालचाली आहेत, त्या सर्व हालचाली असतील, सर्व घडामोडी असतील, या संपूर्णतः राजकीय अशा आहेत आणि समाजाची दिशाभूल करणारे आहेत. ऍक्च्युली जमीन जी आहे, सुरुवातीला जे ते आरोप करत आहेत की 96 एकर जमीन, तर माझं त्यांना एक आव्हान आहे की त्यांनी 96 एकराचे उतारे आधी द्यावेत, समाजासमोर 96 एकराचे उतारे ठेवावेत. 96 एकरापैकी किती जमीन बबनराव शिंदे साहेबांनी घेतली आणि किती जमीन शिल्लक आहे आणि त्या जमिनीचं आजचं कायदेशीर अस्तित्व काय हे त्यांनी सांगावं. तुम्ही त्या ठिकाणची जी काही जमीन आहे ती किती खरेदी केलेली आहे आणि तुम्हाला नेमकं काय टार्गेट केलं जाते? कसं आहे, मी यापूर्वी नागनाथ कदम गेल्या 15 वर्षापासून या विषयाबद्दल समाजामध्ये बोलत आहेत. फक्त एवढंच आहे, फक्त बोलतच आहेत ते. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे कायदेशीर असं कागद नसतो, कुठला पुरावा नसतो. शासनाकडं पाठपुरावा करतो म्हणतायत, परंतु त्यांनी ते काय कुठल्या सहकार चळवळीतले तज्ज्ञ नाहीयेत, ते काय सहकारी संस्थेशी संबंधित नाहीत, सहकार चळवळीचे तज्ज्ञ नाहीयेत, ते उच्च शिक्षित आहेत असं पण काय नाही. त्याबद्दल आता मला बोलण्याचा अधिकार नाही त्यांचं शिक्षण काय झालं किंवा त्यांचं काय, परंतु यामध्ये फक्त लोकांची दिशाभूल करणे, त्यांचा स्वार्थ काय आहे तो ते सांगू शकतील. यामध्ये आम्ही जमीन ज्यावेळी घेतली त्यावेळी आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहिलेल्या आहेत. जमिनीचा सर्च रिपोर्ट आम्ही बघितलेला आहे. पूर्ण जमिनीवरच्या तहसील अभिलेखातील सर्व कागदपत्र, शासकीय अभिलेखातील सर्व कागदपत्र आम्ही पाहिली आहेत. आणि जमिनीची खरेदी विक्री जी आहे ते प्रॉपर्टी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जे आहे, मालमत्ता हस्तांतर कायदा, त्यानुसार योग्य आहे की नाही हे तपासलेलं आहे. एकंदरीत तुम्ही ही जमीन खरेदी करून घेतलेली आहे,
परंतु तत्कालीन जे संस्थापक होते ह्या सूतगिरणीचे संदीपान थोरात यांनी ही जी काही ते जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये ही जमीन विक्री करण्याचे जे काय अधिकार आहेत ते एकंदरीत अधिकार होते का, आहेत का ते अधिकार जमीन विक्रीचे? चांगला प्रश्न विचारला. जगदंबा सूतगिरणी ही मल्टीस्टेट न करता किंवा मल्टीस्टेट करताना परवानगी न घेता जमिनीची विक्री केली, असा एका सोशल मीडियावर जे काय आता व्हायरल आपले जे चाललंय युट्यूबवरती आहे, एका वाहिनीने एका युट्यूब चॅनलमध्ये आहे ते दिसतंय. तर त्यात सत्य परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये आमदारांनी ते मल्टीस्टेट करून घेतली आणि नंतर जमीन बळकावली वगैरे जे सांगितलं होतं ते पूर्ण चुकीचं आहे. त्या काळामध्ये परराज्यातील कापूस आयात करायचा होता, घ्यायचा होता विक्री करण्यासाठी, आणि त्यात तिथं टेक्निकल अडचणी यायच्या. त्यावेळी तिथं विक्री केंद्र, खरेदी केंद्र कापसाचं खरेदी करावं, तयार करावं, या उद्देशानं मल्टीस्टेट करणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी दिवंगत खासदार साहेबांनी लिगली प्रस्ताव ज्यावेळी सूतगिरणीचा मल्टीस्टेटमध्ये रूपांतरित करण्यासाठी, म्हणजे महाराष्ट्र संस्था अधिनियम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1965 मधील ज्या काय कलमानुसार रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याचं रूपांतरण फक्त टेक्निकल गोष्टीसाठी करायचं होतं त्यांना. तर त्यावेळी कर्नाटक राज्यातील आणि आंध्रातील तत्कालीन सभासद त्यावेळी करून घेतले आणि त्याचं रूपांतरण करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला होता. आणि त्या प्रस्तावानंतर केंद्र शासनाने 15 दिवसांमध्ये शासनाला एनओसी तुमची काय, याबाबत काय तुमचे अभिप्राय असतील, तुम्हाला काय तुमचं ऑब्जेक्शन असेल, काय तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय से आहे जो काय, तो द्यावा असं पत्र दिलं होतं. आणि त्याचं ते पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. परंतु सदरील जे काय प्रकरण आहे हे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामध्ये मी क्रमांक 16चा रिस्पॉन्डंट आहे, प्रतिवादी आहे. आणि मी ते कागदपत्र पब्लिकली बाहेर देणं, तुम्हाला दाखवणं, हे दॅट विल बी कंटेंट ऑफ द कोर्ट, बरोबर. तर त्यामध्ये गव्हर्नमेंटला त्यांनी ज्यावेळी पत्र दिलं तर गव्हर्नमेंटचं उत्तर आलं नाही. तर माझ्याकडे त्यावेळेच्या नोटिंग्स आहेत, सेंट्रल रजिस्टरच्या ऑफिसमधल्या नोटिंगचे कॉपी आहे माझ्याकडे. त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही दीड महिने 2 महिन्याहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं कोणतंही स्टेट ऑफ महाराष्ट्र स्टेट आणि कर्नाटक राज्याचं जे काय सहकारी खातं असेल यांचं कुठलंही काय म्हणणं आलं नाही आणि यांना मल्टीस्टेटमध्ये रूपांतर केलं. तर मल्टीस्टेट रूपांतर झाल्यानंतर मल्टीस्टेट कायद्यानुसार मल्टीस्टेट हे सहकार चळवळीला वरदान असं एक बिल आहे, विधेयक आहे त्यावेळेचं पास झालेलं, म्हणजे मुक्तपणे सहकाराचं काम करता यावं बहुराज्य दर्जा घेऊन संस्थेला. तर त्या अंतर्गत त्याला अधिकार आहेत ते तसे प्राप्त जमीन विक्रीच्या व्यवस्थापनाला, म्हणजे ऑथॉरिटी टू डिस्पोज द प्रॉपर्टी किंवा ॲक्वायर करणं, प्रॉपर्टी घेणं, ॲक्वायर करणं. जसं राज्य सहकारी संस्थेला ईच आणि एव्हरी गोष्ट जी काय असते ते गव्हर्नमेंटकडे अर्ज देऊन करावं लागते, तसं यांना काय गरज नाही, फक्त ऑडिटमध्ये ते कळवायचं आहे की जमीन घेतली, जमीन विकली, त्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त होते. आता जगदंबा सूतगिरणीमध्ये अनेक कामगार कामाला असतील त्यावेळेस, आता आज वर्तमान काळामध्ये ह्या सूतगिरणीमध्ये असणारे जे काही कामगार आहेत ते कामगारांच्या तुमच्याबद्दल किंवा त्या ठिकाणी जमीन ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्याबद्दल एकंदरीत काही तक्रारी आहेत का? आणि जर तक्रारी असतील तर ते लोक कोर्टात वगैरे गेलेत का? आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? याबद्दलची अतिशय अशी म्हणजे खोलातील माहिती कुणालाच माहित नाही, ठराविक लोकांनाच माहित आहे. सन 2011-12 मध्ये रेट क्रमांक 6766/2012 गाड्याळ नावाचे 3 व्यक्ती होते आणि एक नागटेक नावाचा व्यक्ती आहे. या लोकांनी एक सेंट्रल रजिस्ट्रारकडे एक तक्रार केली की सूतगिरणीचं व्यवस्थापन जे आहे ते जे काय रूल्सनुसार पाहिजे ते होत नाहीये, जमिनीची विक्री केली गेली वगैरे वगैरे सगळे मुद्दे त्या त्या ऍप्लिकेशन मध्ये आले होते सेंट्रल रजिस्ट्रारच्या. आणि त्याची दखल न घेतल्याने त्यांनी त्यावेळी हायकोर्ट मुंबईला दाखल केलं, तिकडे न्याय मागितला. सेंट्रल रजिस्ट्रारने ज्यावेळी त्यांना सांगितलं गेलं की म्हणजे गिरणीच्या कामगारांनी आणि गिरणीच्या शेतकऱ्यांनी ती मागणी केल्यानंतर तिकडनं काय उत्तर आलं नाही म्हणून हायकोर्टात त्यांनी याचिका केली. तर त्या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयानं असा निकाल दिला होता की 8 आठवड्यामध्ये सेंट्रल रजिस्टरनं या व्यवहाराबाबत सगळं तपासणी करून योग्य ती कारवाई करावी. तदनंतर 2013 मध्ये ज्यावेळी ते याचिका निकाली निघाली, 13 मध्ये निघाली याचिका, दाखल 12 मध्ये झाली होती. 13 मध्ये याचिका ज्यावेळी निकाली निघाली त्यावेळी
ती याचिका, त्याच याचिकेच्या अनुषंगाने सेंट्रल रजिस्टर नवी दिल्लीमध्ये हिअरिंग झाली. त्या हिअरिंगला स्वतः ऍज अ चेअरमन आणि संस्थापक म्हणून संदीपान थोरात गेले होते. तर दुर्दैवाची बाब म्हणता येईल, म्हणजे कारण कामगारांना न्याय मिळणं, कामगारांचं म्हणणं ऐकून घेणं ही संविधानाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवाने एकही कामगार त्या सुनावणीला हजर नव्हता. तर सेक्शन 49(1) नुसार मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट त्यानुसार झालेला व्यवहार असेल किंवा गिरणीचं व्यवस्थापन असेल ते योग्य आहे असा निकाल त्यावेळी दिलेला आहे. ह्याबाबत कामगार असतील किंवा कामगार जे काही कामगार आहेत ज्यांना मार्गदर्शन केलं जातं ते आपले नाव त्यांचं नाव नागनाथजी कदम तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, यांना ह्या गोष्टी माहीत आहेत, परंतु मुद्दाम ते समाजामध्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधी एक याचिका ती झाली, त्यानंतर एक याचिका आणखी दाखल झाली गेली गेल्या वर्षी 2023-24 मध्ये. एक याचिका दाखल झाल्यानंतर ती याचिका रिट पिटिशन म्हणून दाखल झाली. तर रिट पिटिशन मेंटेनेबल नसल्याचं ज्यावेळी सुनावणीमध्ये लक्षात आलं त्यांच्या वकिलांना, नागनाथजी कदम यांच्या नावानं दाखल झाली होती, तर ती रिट पिटिशन मेंटेनेबल नाही लक्षात आलं, तर त्यांनी ती रिट पिटिशन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका म्हणून कन्वर्ट करण्यासाठी कोर्टाला विनंती केली आणि ती कोर्टाने मान्य पण केली होती. तिचा नंबर PIL 103/2024 असा होता. तर त्यामध्ये सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये आता जे काय कामगारांची किंवा शेतकऱ्यांची जी काय कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये सर्किट बेंचमध्ये याचिका आहे सेम तीच याचिका होती, त्यात काय बदल नव्हता. थोडाफार बदल झाला असेल, फक्त कामगारांनी एक गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन दिलं होतं रिप्रेझेंटेशन, ते फक्त जोडलेलं आहे त्याला ऍडिशनली, पण दुसरं काय नाही. त्या याचिकेमध्ये कोर्टाला सगळं माहित आहे, ही जमीन विकलेली आहेत, सगळं आहे. आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटने अफिडेव्हिट दिले की आम्ही वसुलीबाबत योग्य ती कारवाई करत आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटचं कसं आहे की गव्हर्नमेंटला फक्त जगदंबा सुतगिरणी नाहीये, गव्हर्नमेंटला सहकारी सुतगिरण्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आहेत, त्यांच्याकडनं पण भागभांडवलाची वसुली आहे. सहकारी संस्था आणखी इतर आहेत, कारखाने आहेत, तुमच्या फळ प्रक्रिया उद्योगाच्या असतील किंवा अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी पूरक उद्योगाचे बरेचसे आहेत, किंवा कापड उद्योगाचे आणखी गार्मेंट पार्कच्या वगैरे सहकारी संस्था आहेत. त्याबाबतचा पॉलिसी निर्णय जो आहे किंवा पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे त्याबद्दल गव्हर्नमेंटच्या वतीनं त्या याचिकेत मानलं गेलं आणि त्यात मेन्शन आहे, माझ्याकडे ती ऑर्डर आहे, ती ओरिजिनल प्रत आहे ऑर्डरची, तर त्यात सगळं लिहिलेलं आहे. आणि कामगारांच्या विषयावर आपण बोलत होतो, तर कामगारांचं असं आहे की त्यामध्ये अंतरिम अर्ज दिला होता कामगारांनी. नानासाहेब उद्धव कांबळे असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी एक अंतरिम अर्ज दिला होता की आमचं पण त्यामध्ये म्हणणं ऐकून घ्यावं, आणि त्यात लिहिलं होतं की आमचं सुतगिरणीकडनं येणं आहे वगैरे वगैरे. तर त्यामध्ये मी जे काय म्हणणं दिलं त्यामध्ये कामगारांचं, एक कामगारांनी सोलापूरच्या औद्योगिक न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली, ते मी सगळं रेकॉर्ड त्यावेळी ऑन रेकॉर्ड माझ्या म्हणण्यामध्ये आणलं. तर कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्ट त्यावर टिप्पणी करणार इतक्यात मी सुनावणी त्यावेळी जी काय झाली सुनावणी त्यामधली मी गोष्टी सांगतोय की कोर्ट त्यावर टिप्पणी करणार. त्यावेळी कामगारांच्या वतीने जे वकील होते त्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालय, त्यांनी ती याचिका माघारी घेण्याबाबत लिबर्टी मागली कोर्टाला. कोर्ट त्यामध्ये दंड करल असं त्यांच्या वकिलाला वाटलं आणि त्यात लिबर्टी मागितली. ते सुद्धा या याचिकेमध्ये या जी काय PIL 103 जे आहे त्यामध्ये कम्प्लिटली दिलेलं आहे की कोर्टाला त्यांनी विनंती केली आणि कोर्टाने त्यांना अलो केलं. म्हणजे कामगारांनी याचिका माघारी घेतलेली आहे. सोलापूर औद्योगिक न्यायालयात मी पण पार्टी आहे, माझं त्यामध्ये क्रॉस झालेली आहे, मी त्यांची क्रॉस घेतलेली आहे. आम्ही त्यांचे मालक नाही त्या कामगारांचे, आम्ही जमीन घेतलेली आहे, एवढाच आमचा त्या जमिनीबाबतचा फक्त कन्सर्न आहे. त्यांनी आम्हाला ऍक्च्युअली त्यामध्ये पार्टी न करायचं, पण त्यांना अधिकार आहे, आम्ही त्यांना रिस्पेक्ट ठेवलेला आहे, आम्ही वकील दिलेला आहे, त्यामध्ये सुनावणी चालू आहे, जो काय निर्णय असेल त्याबाबतचा तो आम्हाला मान्य असेल. आणि कामगारांना कामगार म्हणून मी एक सामाजिक चळवळीत कार्यकर्ता आहे, मी राजकीय पदाधिकारी पण आहे, सामाजिक कार्यात पण आहे, मी 2-3 संस्थांवर काम पण करतोय. तर कामगारांच्या दृष्टीनं मला असं वाटतंय की मी कामगारांच्या सोबत असेल कुठल्याही बाबतीत, असायलाच पाहिजे, कारण ते कामगार हा आपल्या देशाचा कृषीप्रधान देशाचा एक मोठा भाग आहे, मोठा हिस्सा आहे, मोठा आधार आहे कामगार. पण कामगारांना जी दिशाभूल होते हे मात्र फार चुकीचं असं माझं वैयक्तिक मत आहे. जगदंबा सुतगिरणीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून चर्चा असताना ह्या लिगलच्या गोष्टी आहेत त्या आतापर्यंत बाहेर निघलेल्या नाहीत. ह्या लिगल गोष्टी अनेक तुम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत जगदंबाला ज्यावेळेस मल्टी स्टेट करण्याची वेळ आली त्यावेळेस NOC घेतली नाही
असंही आरोप केला जातो. नेमकं खरं काय? मी आता त्याचं उत्तर दिलं आधी पण, की त्याचे सर्व कागदपत्र आहेत. नागनाथ कदम यांनी मध्यंतरी त्यांच्या त्या सोशल मीडियावरच्या मुलाखतीत सांगितले की मी 2 लाख लोकांची माफी मागतो मतदारांची, मी जर हे करत असेल तर त्यांनी सांगावं तिथं मी यायला तयार आहे, किंवा जे काही गोष्टी त्यांना पाहिजेत त्या मी त्यांना द्यायला तयार आहे. शासनाला केंद्र सरकारने विचारणा केलेली आहे एनओसी साठी, आणि त्यांनी त्याचं माझ्याकडे सगळं माहिती अधिकारातलं अधिकृत रेकॉर्ड आहे शिक्क्याचं. आणि शासन एका पत्रामध्ये असं म्हणतंय, शासनाच्या सचिवांनी उच्च न्यायालयाच्या अभियोक्त्यांना एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये असं म्हणते की जगदंबा सूतगिरणी आणि आणखी एक अशीच एक केस आहे सांगली जिल्ह्यातली, या 2 सूतगिरण्यांच्या बाबतीमध्ये मल्टीस्टेट नोंदणी झालेली आहे. ती नोंदणी चॅलेंज करणं म्हणजे त्या नोंदणीला आव्हान करणं हे कायदेशीरदृष्ट्या आता शक्य नाही. तर शासनाचे जे काय पैसे येणार आहेत सूतगिरण्याकडून त्यावेळेचं, त्यासाठी केंद्र सरकारकडं म्हणजे केंद्र सरकारच्या सहकार खात्याकडं मल्टीस्टेट जिथं नोंदणी झाली त्यांना विशेष अधिकार मागणी करावी असं एक त्यामध्ये पत्र आहे माझ्याकडं. आणि त्या पत्रामध्ये देखील मी त्या पत्रामध्ये काय कारवाई झाली हे सेंट्रल रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून माहिती अधिकारात घेतलेलं आहे. तर त्यात त्यांनी संपूर्णतः फेटाळणी केलेली की आम्ही तुम्हाला ते अधिकार देऊ शकत नाही. ज्या वेळेस माढा तालुक्यामध्ये एखादं कोणतं इलेक्शन येतं, त्या प्रत्येक इलेक्शनच्या दरम्यान, निवडणुकीच्या दरम्यान, त्याच्या अगोदर हा जगदंबाचा सूतगिरण्याचा जो मुद्दा आहे तो प्रत्येक वेळेस चर्चेला येतो आणि याच्यामधून बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांना टार्गेट केलं जातं. काय वाटतं, याच्या मागे राजकारण आहे का खरंच त्या कामगारांचा असेल किंवा सूतगिरणीचा हिताचा मुद्दा आहे? कसं आहे, ते राजकीय विषय जे आहेत ते म्हणजे जनतेच्या दरबारातले विषय आहेत. ते राजकीय विषय आपण ज्याला म्हणतो ते जनतेच्या दरबारातले विषय आहेत. कायदेशीर जे आहेत विषय याबाबत त्याचा वापर कायदेशीर गोष्टी पुढे करून, म्हणजे मल्टीस्टेट झाली नाही किंवा जमीन हडप केली किंवा भ्रष्टाचार केला, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कायदेशीर अँगलचा वापर करून कायदेशीर म्हणजे बोलणं फक्त कायदेशीर ठेवायचं आणि आपला राजकीय हेतू जो आहे तो करायचा. मी काय आमदार साहेबांचा समर्थक आहे, त्यांच्या राजकीय म्हणजे त्यांच्यावर राजकीय काम केलंय असं काय विषय नाहीये, पण तो राजकीय विषय आहे, तो त्यांचं ते चालत राहणार. त्यांचं ते नागनाथ कदमांचं ते दुकान आहे असं मला वाटतं. आणि मग ते म्हणजे आमदारांच्या बद्दल किंवा त्यांच्या राजकीय विरोधकाबद्दल मला कुठली टिप्पणी करायची नाही. ते राजकीय विरोधक जे असतील आमदारांचे ते या माणसाचा वापर करून घेत असतील किंवा हा माणूस पण राजकीय अँगलने आमदारांना विरोध करत असेल असं मला वाटतं. ते काय असं कुठल्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडं प्रूफ असं काय नाही, फक्त ते म्हणजे सहकार चळवळीतले फार मोठे आहेत आणि त्यांनी एकत्रित पूर्ण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर काम करतायत असं पण काय नाही, किंवा यामध्ये फक्त आमदारच इन्व्हॉल्व आहेत जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये असं काय नाही. आम्ही आमदारांच्या पेक्षा जास्त लोकांनी म्हणजे जास्त क्षेत्र इतर लोकांनी खरेदी केलेलं आहे. जगदंबा सूतगिरणी आहे त्या ठिकाणचे जे काही खरेदीकर्ते आहेत, ज्यांनी लिगल पद्धतीने जमीन खरेदी केलेली आहे, त्या खरेदीकर्त्यांना देखील न्यायालयाकडून सजा मिळू शकते, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशा देखील व्हायरल मुलाखती माध्यमातून ही घटना पुढे येत आहे किंवा असं बोललं जात आहे. नेमकं खरं काय? बोलणारे लोक जे असतात, म्हणजे तुम्ही पण आज प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करताय, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काम करताय. भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला बोलण्याला काय अडचण नाही, म्हणजे बोलू शकतो माणूस. पण आज आपण एखाद्या संवेदनशील विषयावर ज्यावेळी समाजामध्ये बोलतो त्यावेळी माणसाने जबाबदारीपूर्वक बोललं पाहिजे. वजाळे साहेब, ते कसं आहे की मूळ जी याचिका आहे आत्ताची चालू त्यामध्ये तर त्यांची कुठं मागणी नाहीये, ते असं कागद पुढं करून फक्त दाखवत आहेत आम्ही रिट पिटिशन आहे. रिट पिटिशन मध्ये त्यांचं म्हणणं आहे ते पुरावे म्हणून ते नाहीयेत. रिट पिटिशन जे ड्राफ्ट आहे ते त्यांचं म्हणणं दाखल केलं, त्याला काय कायदेशीर पुरावे म्हणून नाही. ते GR वगैरे जे सांगतात त्या गोष्टी आम्हाला ऍप्लिकेबल आहेत का नाहीत हे त्यांनी तपासलं पाहिजे. ते कोर्ट माननीय उच्च न्यायालयाकडे दाखल म्हणल्यावर त्यांनी ते उच्च न्यायालयामध्येच आहे तर न्यायालय निर्णय घेईल, त्याला आम्ही पण त्याचा मान करू. पण अशी कुठलीही मागणीच नाहीये त्यांची, आणि कायदेशीर दृष्ट्या आम्ही कुठला असं क्रिमिनल गुन्हा केलेला नाही. आम्ही शासनाकडला जो विषय आहे तो तुम्हाला मुलाखती दरम्यान सांगण्याचा महत्वाचा विषय राहून गेला. यामध्ये काय झालं की 2022 साली एक पत्र दिलं गेलं शासनाकडून
जगदंबा सूतगिरणीच्या बाबतीत तहसीलदार माडा यांना की 68 कोटी एवढ्या जमिनीचं म्हणजे रकमेचं येणं बाकी असल्याबाबत सूतगिरणीच्या जमिनीवर बोजा चढवण्यात यावा म्हणून. ते पत्र आल्यानंतर मी त्या पत्राशी थेट संबंधित असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हरकत घेतली. सर्कल यांच्याकडे सुनावणी दरम्यान हरकत घेऊन मी माननीय मुख्यमंत्री महोदय, त्या तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळी मुख्यमंत्री, तर त्यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्री पोर्टलवरती तक्रार केली की याबाबत अतिशय चुकीच्या पद्धतीनं ते पत्र दिलं गेलं म्हणून. नंतर एक 20 दिवसानंतर आणखी एक पत्र ते पत्र करेक्शन करून दिलं गेलं. मग मी त्याची तक्रार माझ्याकडे जे काय आता तुम्हाला कायदेशीर गोष्टी सांगितल्या त्या सर्व प्रती जोडून मी नागपूरला माननीय आयुक्त वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीबाबत अहवाल, माझ्या म्हणण्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल प्रादेशिक उपसंचालक सोलापूर यांच्याकडे मागण्यात आला. त्यांच्याकडे मी सगळं कागदपत्र दाखवली. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं असं आहे सर्व काय परिस्थिती जी होती ती मी मांडलेले मुद्दे, त्यांच्याकडले मुद्दे, त्या मुद्द्यामध्ये सर्व काही आलेलं आहे. 4 पानी अहवाल आहे तो. आणि तो अहवाल ज्यावेळी नागपूरला गेला त्यानंतर रेकॉर्डच्या आधारे जे काय असेल तो निर्णय घ्यावा आणि यांना पत्र द्यावं असं सोलापूरला कळवलं गेलं प्रादेशिक उपसंचालकाला. आणि त्या बोजामध्ये जे काय बोजाची रक्कम आहे त्या किंवा बोजाचा जे काय विषय आहे, बोजाचा फेरफार जो प्रलंबित होता त्या बाबतीत निर्णय असा दिला गेला की उर्वरित क्षेत्र जे सूतगिरणीचं आहे त्याच्यावरती बोजा चढवावा आणि आमच्या जमिनीवर बोजा चढवू नये असं क्लिअरली पत्र आहे. ते माझ्याकडे पत्र आहे, मी ते लॅमिनेशन करून ठेवलेलं आहे. तर हे पत्र आहे ते की शासनानं पत्र दिलं क्लिअरली की आमच्या जमिनीवर बोजा चढवू नये म्हणून. हे पण पत्र नागनाथ कदम यांनी आव्हान त्याला दिलं होतं हायकोर्टामध्ये. या पत्राला पण आव्हान दिलं. ते तुम्हाला मागाशी सांगितलं की PIL याचिका खारिज झाली, म्हणजे निकाली काढली कोर्टानं, त्यात कामगारांची याचिका मागे घेतली वगैरे तुम्हाला विस्तृतपणे सांगितलं. तर हे पत्र देखील जे आहे ते शासनाचीच भूमिका आहे ना, ते आम्हाला दिलेलं पत्र. शासन हायकोर्टामध्ये हे सांगणार आहे. हे पत्र पण आहे, पण ते तुम्हाला मागाशी बोलण्याच्या अवघात दाखवण्यात राहून गेलं. आणि दुसरं म्हणजे कसं की आणखी एक विषय तुम्हाला सांगायचा यामध्ये की लीज पेंडन्सी ज्यावेळी MSC बँकेची गिरणीवर आली, सूतगिरणीवर, त्यावेळी आम्ही 3 कोटीची समथिंग अमाऊंट होती त्यावेळी. तर आमच्या जमिनीवर पण त्यावेळी बोजा चढवण्याबाबतची प्रक्रिया झाली होती. तर मी स्वतः सोलापूरच्या औद्योगिक कोर्टामध्ये गेलो, तिथं हजर झालो आणि तिथलं कोर्टासमोर म्हणणं मागल्यानंतर त्यावेळी सुद्धा आमच्या जमिनी त्या लीज पेंडन्सी मधून किंवा कर्जाच्या बोजातून वगळली गेली. तर नंतर ते रक्कम भरली गेली सूतगिरणीकडून, तो विषय नाही. तर असे भरपूर विषय आहेत की कायदेशीर क्लिअर आहेत. पण लोकांचं काय म्हणणं येते की खरेदीदारांना शिक्षा होईल का. आता हे कसं आहे की दहशत पसरवायची गुन्हाची किंवा बबनदादांना शिक्षा होईल, त्यामध्ये ते म्हणतात की रणजित शिंदे, म्हणजे डायरेक्टली रणजित शिंदे असं नाव घेतात, ते यांना जेल होईल, ते बाकीचे मॅटर वगैरे वगैरे सांगतात ते त्या व्हायरल मुलाखतीमध्ये. तर हे सगळं मनगडण आहे आणि त्यांना जे वाटतं ते त्यांच्या त्या बौद्धिक पातळीची कीव घेण्यासारखा विषय आहे. दुसरं काय मला याबद्दल बोलायचं नाही. जगदंबा सूतगिरणी याच्या संदर्भामध्ये प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत असतात. याच्या संदर्भामध्ये अनेकांनी ह्या जगदंबा सूतगिरणीच्या संदर्भामध्ये मुद्दे उचललेले आहेत, परंतु ह्याची जी दुसरी बाजू आहे, जी लिगल बाजू आहे, ती लिगल बाजू अद्यापर्यंत लोकांसमोर, जनतेपर्यंत आलेली नव्हती. या संदर्भामध्ये आज या ठिकाणी जे त्या ठिकाणचे माड्याचे जमीन खरेदी करते आहेत झहीर मनेर यांनी लिगल पद्धतीचे जे काही मुद्दे आहेत ते या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी नेमकी ही घटना कशा पद्धतीनं घडत आहेत, ऐन निवडणुकीच्या टायमिंगला हा मुद्दा काय येतो चर्चेला, त्याचबरोबर ह्या जमिनीच्या लिगल बाबी कोणत्या आहेत, कोर्टामध्ये ह्या केसेसच्या संदर्भामधील काय सध्या स्थिती चालू आहे, याचबरोबर ही जमीन कुणी कशा पद्धतीनं खरेदी केलेली आहे, ही नेमकी ट्रान्सफर कशा पद्धतीनं झालेल्या आहेत, अशा एकंदरीत अनेक बाजू आहेत आणि त्या अनेक बाजू त्यांनी या ठिकाणी आज या मुलाखतीच्या दरम्यान उघडण्याचं काम केलेलं आहे. तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा मराठी दस्तक.